गुड मॉर्निंग. आज रामनवमी आहे आणि मला कुण्याच मंदिरला तर जाणं होईना म्हणून घरामध्ये छान पूजा करून घेतले. आणि जेव्हा बी मी चहा पिवलेली होती तेव्हा मला पटकन याद निघाले की हे चायपत्ती मला झाडाला घालायचं आहे. आता ह्याच्या आधी मी कधीच एवढ्या झाडाची काळजी घेत नाही, कारण मी आधी असं फुलाची झाडं लावणेच आणि फर्स्ट टाइम माझ्या हातून एका झाडाची वाढ होलेली आहे म्हणूनच मला तेवढी काळजी लागली. इकडे घरात आले तर एवढं खराब स्मेल निघालतं म्हणून सगळीकडे रूम फ्रेशनर मारले तरी सुद्धा ते काय स्मेल जाईनाच झालतं. नंतर कळलं की बिल्डिंग मध्ये कोणतं मच्छी आणलं. आता त्याच्याकडून नाही मला घरामध्ये सुद्धा बसावट ना झालतं. असं इकडे पाटील आणि किराणी आणली जे की नेक्स्ट मंथची आहे, कारण सगळ्या न्यूज मध्ये ऐकायला भेटलेले की आणि लॉकडाऊन होणार आहे. आता हो न हो तरी सुद्धा हे किराणी काय वेस्ट होणार नाही म्हणूनच एक्स्ट्राची किराणी आणून ठेवले. आणि जेव्हा बी मी आईना क्लीन करते आणि लगे 2-3 दिवसाला आणि सेम तसंच खराब होते. आता हे काय मॅजिक आहे मला तर काही समजणार झालंय. आणि इकडे दूध पण आणायला आज थोडंसं उशिरा झालतं म्हणून पटकन त्याला गरम करून फ्रीज मध्ये ठेवले. संध्याकाळचे स्वयंपाकाला लागले जे पाटीलला रोज पण खायला नको वाटणार, म्हणजे चपाती आणि पिठलं. आणि सेम इकडे माझ्या लालीला सुद्धा दिवसामधून 3 टाइम पण हे पिठाची गंजी चालेल आणि तिनं काय नको म्हणणार. आणि हा माझ्या 8 मंथच्या बेबीला मी दिवसात काय काय चारवते त्याची रेसिपी हवा असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवीन. चलो बाय.